नमस्कार. दिनांक 8 मार्च. कथेचं शीर्षक आहे स्वप्नातल्या विंचवाला का घाबरता. मुंबईचे विष्णुबुवा ब्रह्मचारी ख्यातनाम होते. अक्कलकोटच्या राजाने त्यांना मुद्दाम अक्कलकोटी पाचारून त्यांची प्रवचने ठेवली. विष्णुबुवा महाराजांना भेटावयास गेले. माझ्यासारख्या विद्वानाशी यांनी वेदविषयक काहीतरी बोलावे असा अहंकारी विचार विष्णुबुवांच्या मनात आला. तक्षणीच महाराज म्हणाले, तुम्ही कोण, कोठे असता, हा वृथा अभिमान कशासाठी. ते ऐकताच विष्णुबुवांच्या मनात महाराजांविषयी आदर भावना निर्माण झाली, तरी थोडा संशय वाटतच राहिला. त्याच रात्री विष्णुबुवांना स्वप्नात हजारो विंचू दिसले. त्यातली एक मोठी इंगळी दंश करणार असे वाटून त्यांना झोपेतच दरदरून घाम फुटला व ते किंचाळत उठले. त्यांच्याबरोबर एक पारशी गृहस्थ होते. त्यांनी बुवांना भानावर आणले. त्या दिवशी बुवा महाराजांना भेटताच महाराजांनी विचारले, स्वप्नातल्या विंचवांना का घाबरला, हेच का ब्रह्मज्ञान कळले. असे बोलून त्यांचे हातात पाण्याने भरलेली घागर दिली. अभिमानाने फुगणे हा माणसाचा स्वभाव आहे. मीपणा हा त्याच्या मुळाशी असतो. रूपाचा, संपत्तीचा, विद्येचा, सामर्थ्याचा, सत्तेचा, तारुण्याचा मीपणा त्याला असतो आणि त्यानेच तो फुगून जातो. पण कितीही फुगला तरी बेडकाचा बैल होऊच शकत नाही, हे काही त्याला समजत नाही आणि तोच मीपणा त्याचा घात करतो. विष्णुबुवांचे हेच झाले. विद्वत्ता होती, रूप होते, वक्तृत्व होते, लेखन केले होते आणि यात त्यांना चौफेर यश मिळाले होते. ते यश डोक्यात शिरले होते. तीच अहमन्यता घेऊन विष्णुबुवा महाराजांकडे आले. महाराजांची योग्यता त्यांना कळलीच नव्हती, पण महाराजांना मात्र विष्णुबुवांच्या अहमन्यतेचा दर्प जाणवला. मजसारख्या विद्वानाशी त्यांनी काहीतरी बोलावे हा बुवांच्या मनात अहंकारी विचार येताच महाराजांनी तो जाणून तुम्ही कोण, कोठे असता, हा वृथा अभिमान कशासाठी, असे प्रश्न विचारले. आपला लौकिक ठाव ठिकाणा विचारणारे हे प्रश्न नाहीत, हे विष्णुबुवांना कळले. पूर्वजन्मी आपण कोण होतो, या जन्मी आपण हे काय आरंभले आहे, पुढील जन्मी याचा काय परिणाम होईल, हे आपण जाणतो काय. ते जाणत नसता या शूद्र देहाचा, रूपगुणाचा, विद्येचा वृथा अभिमान कशासाठी बाळगतो, असे इशारा देणारे हे प्रश्न होते. हे जाणून बुवा चमकलेच. हे पाणी फार खोल आहे याची जाणीव बुवांना झाली. तरीही संशय पूर्णतया फिटला नव्हता. अभिमान हटायला तयार नव्हता. म्हणून त्याच रात्री बुवांना महाराजांनी स्वप्नात विंचू दाखवले. वृथा अभिमान विंचवासारखा उगाच विषारी डंख मारतो, तो घातक आहे. त्यातही इंगळी त्यांना डंख मारावयास आली. ती इंगळी म्हणजे देहबुद्धीच होती. त्याची जाणीव होताच बुवा भयभीत होऊन ओरडत उठले. महाराजांनी बुवा येताच नेमकी त्याचीच वाच्यता केली. स्वप्न खोटे असते, स्वप्नात वस्तू खोट्या असतात, हे जाणूनही बुवा भयभीत झाले होते. ही देहबुद्धी स्वप्नातही आपणास विसरता येत नाही आणि मारे आपण ब्रह्मज्ञानाच्या गप्पा गोष्टी करतो, प्रवचने करतो, हे दाखवण्याचा आणि विचारण्याचा महाराजांचा अभिप्राय आहे, हे त्यांनी ओळखले. तेवढ्यात महाराजांनी त्यांच्या विद्वत्तेवर नेमका प्रहार केला. ते म्हणाले, स्वप्नात देखील देहबुद्धी विसरता येत नाही आणि ब्रह्मतदाकार होण्याच्या बाता कशाला करता. ब्रह्मतदाकार वृत्ती काय अशी वाटेवर पडली आहे काय, ती उचलली आणि घातली खिशात, हेच का तुम्हाला ब्रह्मज्ञान कळले, असे स्पष्टपणे खडसावून महाराजांनी त्यांच्या हातात पाण्याने भरलेली घागर दिली. त्यातला संकेतही विचार करावयास लावणारा होता. महाराजांनी चोळाप्पाला सांगून विहिरीतून घागर भरून आणवली. त्यातील संकेत असे होते. 1. भरलेल्या घागरीतील पाण्याचा आवाज होत नाही. भरलेली घागर म्हणजे ज्ञानी मनुष्य, तो खरा मौनीच असतो. घागर कमी भरलेली असेल तर पाणी डुसमळून आवाज करते, तो बाष्कळपणा, ती वायफळ बडबड करू नये. 2. घागर विहिरीतील पाण्याने भरली आहे. त्या विहिरीसारखे संकुचित, सीमित, मर्यादित तुमचे ज्ञान आहे. घागरभर पाण्याची तुलना सागराशी करता येत नाही. त्याचप्रमाणे 4 ग्रंथांच्या वाचनाने देव कळत नाही. 3. चोळाप्पाने ही घागर माझ्या आदेशाने भरून वर काढली. चोळाप्पा अडाणी आहे, तुमच्यासारखा विद्वान नाही, पण तो गुरुसेवेत आहे. तो न बोलून शहाणा आहे. त्याला तुमच्यासारखा दंभ, अभिमान नाही.
तुम्ही त्याच्यासारखे व्हावे. विष्णुबुवांना हे संकेत बरोबर कळले आणि शरणागती पत्करून त्यांनी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले. धन्यवाद.